थ्रिप्स, मावा, तुडतुडे, नागाळी यांचाही प्रादुर्भाव जर तुमच्या फळ पिकांवरती होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर, स्वागत आहे तुमचं कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखाद्या फळ पिकाची लागवड करत असतो त्याच्यानंतर त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये त्याची चांगल्या पद्धतीने ग्रोथ होत असते, तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यावरती जे काय कीटक नियंत्रण करणे खूप महत्त्वाचं असतं. कारण याच्यामध्ये जे काही रस शोषणारे किडे असतात त्याच्यामध्ये थ्रिप्स, मावा, ज्या काय तुडतुड्या आहेत किंवा याच्यावरती खूप साऱ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट करणारी जी जर आळी म्हणलं तर ती नागाळी असते. जर याचा खूप साऱ्या प्रमाणामध्ये जो काही इफेक्ट आहे, परिणाम आहे, तर तो आपले जे काय फळपीक आहे तर त्याच्यावरती आपल्याला झालेला पाहायला मिळतो. त्यात शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुमचं एखादं पीक जर फुलावस्थेत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही एखाद्या चांगल्या कंपनीचं जे काय स्ट्रॉंग मॉलिक्युलचं जे काय कीटकनाशक आहे तर ते त्याच्यामध्ये वापरू शकता. कारण त्यावेळेस जे काय फ्लॉवरिंग स्टेजला ते नसल्यामुळे त्या ठिकाणी कुठलीही फ्लॉवरिंग ड्रॉपिंग ही काय समस्या आपल्याला त्याच्यामध्ये आलेली पाहायला मिळत नाही. पण ज्यावेळेस शेतकरी मित्रांनो पीक आपलं फ्लॉवरिंग स्टेजला असतं, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे जे काय आहे तर हे आता कलिंगडाचं जे काय बाग आहे तर ही फ्लॉवरिंग स्टेजला आपल्याला या ठिकाणी आलेली पाहायला मिळते. आणि याच फ्लॉवरिंग स्टेजमध्ये जे काय आपण कीटकनाशक वापरणार आहे तर त्याचा परिणाम आपल्या जे काय फ्लॉवरिंग म्हणजे जे काय परागीभवन होणार आहे तर त्याच्यावरती झालं नाही पाहिजे. दुसरे म्हणजे मधमाशांना अट्रॅक्ट जे काय होणार आहे किंवा याच्या मधमाशांवरती इम्पॅक्ट करणारं म्हणजे मधमाशांना मारणारं असं कीटकनाशक आपल्याला याच्यामध्ये वापरायचं नाही. याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक साध्या मॉलिक्युलचं आपल्याला त्या ठिकाणी कीटकनाशक वापरायचं आहे की जे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस सूर्य मावळायच्या वेळेस आपल्याला याचा जो काय स्प्रे आहे तर तो त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. कारण संध्याकाळच्या वेळेस घेतलं तर जे काय मधमाशा आहेत तर त्या पूर्ण आपल्या बागेमध्ये आलेल्या पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला हा जो काय स्प्रे आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे. याच्यामध्ये जे कीटकनाशक वापरणार आहे त्याच्यामध्ये लॅम्बडा सायलोमेथ्रिन जे कंटेंट असलेलं जे काय कीटकनाशक आहे तर ते त्याच्यामध्ये वापरायचं आहे की जे आपल्याला कराटे नावाने किंवा ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं लक्ष नावाने आपल्याला त्या ठिकाणी ते अवेलेबल बाजारामध्ये सहज अवेलेबल झालेलं पाहायला मिळतं. याचा स्प्रे घेतल्याच्या नंतर काही तासामध्येच आपल्याला जे काय कीटक असतील, नागाळे असेल किंवा जे काय बाकीचे जे इन्सेक्ट आहेत तर त्याच्यावर ते कंट्रोल आलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. हे वापरत असताना याचा स्प्रे घेत असताना याचं प्रमाणही घेणं खूप महत्त्वाचं असतं. कारण जर प्रमाण कमी जास्त झालं तर याच्यामध्ये फ्लॉवरिंग ड्रॉपिंगची म्हणजे फुलगळतीची समस्या आपल्याला त्या ठिकाणी आलेली पाहायला मिळेल. त्यामुळे आपल्याला प्रमाण याच्यामध्ये खूप काळजीपूर्वक वापरणं त्यामध्ये महत्त्वाचं असतं. याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रमाण वापरत असता तर ते 25 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापरून आपल्याला त्या ठिकाणी याचा स्प्रे घ्यायचा आहे. आणि आपला जो काय कीड नियंत्रण आहे तर ती याच्यामध्ये आपल्याला करायचे आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर फळ उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.